उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी लोक एसी किंवा कूलर लावतात. पण कूलर किंवा एसी सतत वापरल्याने वीज बिलातही सातत्याने वाढ होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एसी किंवा कूलर तुम्हाला उष्णतेपासून आराम देतो, पण काही उपाय आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे घर नेहमी थंड, म्हणजेच उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची खोली एसी सारखी थंड ठेवू शकता. उपयुक्त टीप आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 1. एसी आणि कूलर चालवल्याने विजेचे बिल तर वाढतेच, पण काही वेळा शरीरात जडपणा देखील येतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची खोली थंड ठेवायची असेल तर खोलीत एक्झॉस्ट फॅन नक्कीच लावा. ते खोलीतील गरम हवा बाहेर टाकते आणि संपूर्ण खोली थंड ठेवते. प्रत्येक गृहिणीने उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर 2. बर्फाचा स्मार्ट वापर केल्यास घरात एसी सारखी थंड हवा निर्माण होते. घरात टेबल फॅन असेल तर तो लावताना त्याच्या खाली एका खोलगट भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा. फॅन चालू केल्यावर थंडगार हवा पसरेल आणि घरात थंडावा लवकरच निर्माण होईल. रात्री झोपण्यापूर्वी जमीन थंड पाण्याने पुसली किंवा मॉबिंग केल्यास खोली थंड राहण्यास मदत देखील होते. तर उन्हाळ्यामध्ये आपले घर एकदम एसीसारखे थंड राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टीप नंबर 3. जर उन्हाळ्यात घर थंड ठेवायचं असेल तर संध्याकाळी घराच्या छतावर थंड पाणी शिंपडा. यामुळे खोली थंड होईल आणि उकाडा जाणवणार नाही. तसेच जर तुम्ही तळमजल्यावर राहत असाल तर तुमच्यासाठी खास ही टीप. अंगणात पाणी शिंपडा, जेणेकरून घरात शुद्ध आणि थंड हवा येईल. तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गृहिणीने आपले घर थंड राहण्यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 4. घरात थंडावा निर्माण करण्यासाठी झाडं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. उन्हाळ्यात घराच्या दारात, गॅलरीत किंवा टेरेसमध्ये लहान किंवा मध्यम आकाराची झाडे ठेवा. झाडामुळे घरात नैसर्गिकपणे थंडावा राहण्यास मदत होते. झाडे ऑक्सिजन सोडत असल्यामुळे घरातील हवा देखील शुद्ध राहते. तर निरोगी आरोग्यासाठी तसेच उन्हाळ्यामध्ये प्रत्येक मैत्रिणीने ही टीप ट्राय करून बघा. अत्यंत खास टीप नंबर 5. घरात हाय व्होल्टेज बल्ब आणि ट्यूबलाईटचा अनावश्यक वापर टाळा. सतत बल्ब आणि ट्यूबलाईट चालू ठेवल्यास त्यामधून उष्णता बाहेर पडते. झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी बल्ब आणि ट्यूबलाईट बंद करा, म्हणजे रात्री झोपताना घरात थंडावा राहील. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये LED लाईटचा वापर अधिक तुमच्या घरामध्ये करा, कारण त्याचा प्रकाश चांगला पडतो, पण त्यात प्रखरता कमी असते. तर उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्यासाठी या टीप आवडल्या असतील तर मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. टीप नंबर 6. गहू दळायला देताना त्यात 1 चमचा मेथी दाणे आणि अळशीच्या बिया भाजून टाकाव्या. यामुळे हाडाचे दुखणे, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल यासारख्या आजारांमध्ये मदत होते. सुगरणींसाठी खास टीप नंबर 7. पावभाजी बनवताना पावभाजीत लसणाची पातळ पेस्ट करून घाला. हिरव्या मिरचीची देखील पेस्ट घाला, म्हणजे पावभाजीला स्ट्रीट स्टाईल चव येईल. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 8. जर तुम्ही लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर मध आणि लवंग
एकत्रित सेवन करावे. हे खाल्ल्याने तुमचे मेटाबॉलिझम वाढेल आणि तुमचे वजन कमी होईल. तर वजन कमी करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टिप नंबर 9. मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास म्हणजेच हलकीशी भाजून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते. पीठ एकजीव होते आणि पीठ कोरडे आणि कडवट न होण्यास मदत होते. तर मेथीचे पराठे बनवताना ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 10. पालेभाज्या नेहमी धुवून मग कापावी. त्यामुळे त्यातील जीवनसत्वे तशीच राहतात. प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 11. शर्टाच्या कॉलरला खूपच काळे घट्ट डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी पडलेल्या डागावर 3 ते 4 थेंब हार्पिक टाकून थोड्या वेळाने हाताने घासून धुवा. यामुळे शर्टावरील घट्ट डाग लगेच निघतात. तर डाग काढण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 12. पांढऱ्या वाटाण्याची उसळ करताना मॅगीचा मॅजिक मसाला व चिंचेचा कोळ त्यामध्ये अवश्य घालावा. यामुळे उसळीला खूप छान अशी स्वादिष्ट चव येते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13. चांदीचे पैंजण किंवा चांदीची भांडी काळी पडल्यास त्यावर केळीची साल घासल्यास चांदीची भांडी पूर्वीप्रमाणे चमकदार होतील. तर तुम्ही ही टीप इतर कोणतेही चांदीचे दागिने साफ करण्यासाठी देखील वापरू शकता. टिप नंबर 14. फरशी पुसण्याच्या पाण्यात कधीकधी बेकिंग सोडा घालून फरशी पुसावी. यामुळे फरशा छान स्वच्छ होतात व चमकदार देखील दिसतात. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 15. किचन ओट्यावर तेल किंवा तूप सांडल्यास त्या जागेवर ब्लिचिंग पावडर टाकून घासणीने हलकेसे घासून घ्या व नंतर ते स्वच्छ करा. यामुळे तेलकटपणा लगेच फरशीवरील निघून जाईल. उन्हाळ्यामध्ये कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 16. घरात एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात मुंग्या येत असतील तर त्या ठिकाणी थोडा कापड धुण्याचा साबण ठेवावा. यामुळे मुंग्या तिथून लगेच पळून जातील. तर मुंग्या जर घरामध्ये असतील तर त्या घालवण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.